न्यायालयीन परिक्षेत्रात सुरक्षिततेच्या दृष्टीने अग्निशस्त्रांसह ज्वालाग्रही पदार्थ वस्तू बाळगण्यास मनाई असतानाही रिव्हॉल्वर कब्जात बाळगून कोर्ट आवारात प्रवेश करणाऱ्या वाठार तर्फ बडगाव तालुका हातकणंगले येथील सुरेश संभाजी नरके वय 42 यास शहापुरी पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले। संशयितांकडून 1.5 लाख रुपये किमतीचे रिव्हॉल्वर हस्तगत करण्यात आले आहे। कसबा बावडा येथील जिल्हा न्याय संकुल आवारात सोमवारी सकाळी ही घटना घडली आहे। कोल्हापूर पर्यटन जिल्हा संकुल आवारात बंदोबस्तासाठी नियुक्त असलेले कॉन्स्टेबल संजय पारळे यांनी संशयितांविरुद्ध शहापुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। संशयितांकडे कसून चौकशी करण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितले। पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले की न्यायालयीन परिक्षेत्रात सुरक्षिततेच्या दृष्टीने अग्निशस्त्र, जिवंत राऊंड, ज्वालाग्रही पदार्थ वस्तू कब्जात बाळगण्यास मनाई असतानाही संशयिताने लोकांच्या जीवितास हानी पोहोचवणे व न्यायालयीन सुरक्षितता धोक्यात आणण्याच्या हेतून प्रयत्न केला आहे। शस्त्र परवान्याच्या शर्ती, अटी व नियमांचे उल्लंघन केले आहे। सोमवारी सकाळी 11:40 न्याय संकुलातील 3ऱ्या मजल्यावर जिल्हा व सत्र न्यायाधीश SS तांबे हे डायसवर उपस्थित असताना तसेच फिर्यादी पारळे कोर्टाच्या बाहेर ड्युटीवर कार्यरत असताना संशयित सुरेश नरके रिव्हॉल्वरसह कोर्ट आवारात वावरत असल्याचे निदर्शनास आले। पारळे यांनी तत्काळ सुरक्षा रक्षकांना पाचारण केले। रिव्हॉल्वरसह संशयिताला शाहूपुरी पोलिसांच्या स्वाधीन केले। संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय असे डोके यांनी सांगितले।